सकाळी एका मराठी वृत्तपत्रामध्ये बातमी येते आणि त्या बातमीच्या माध्यमातनं महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरू असल्याचा दावा केला गेला आणि याच बातमीच्या अनुषंगाने कालपासनं महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली. बातमी होती ठाकरे शिवसेनेचे खासदार 8 खासदार शिंदे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा या बातमीतनं करण्यात आला आणि त्यानंतर ठाकरे शिवसेनेतील खासदारांची थोडक्यात सांगायचं झालं तर त्या बैठकीमध्ये जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये स्वतः ठाकरे शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत उपस्थित असल्याचा दावा या वृत्तपत्राच्या बातमीतनं करण्यात आला होता. मात्र ही बातमी खोटी असून असं कोणत्याही प्रकारे आपण बैठकीला उपस्थित नसतो, किंबहुना याचा विचार देखील आम्ही करू शकत नाही, कारण आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. अशा प्रकारचं स्पष्टीकरण, अशा प्रकारचं कडक विधान ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट वही आणि पेन घेऊन ते म्हटले की मी लिहून द्यायला तयार आहे, अशा प्रकारे काही घडलेलं नाहीये, ह्या फोल बातम्या आहे आणि सदर प्रकरणी ज्या वृत्तपत्रांनी हे खोडसाळपणा केला आहे या वृत्तपत्राच्या विरोधात मी दावा ठोकणार आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी अरविंद सावंत हे थेट मातोश्रीवर दाखल झाले आणि त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ज्या भेटीनंतर साधारणतः 1.5 तासाच्या भेटीनंतर जेव्हा ते माध्यमांसमोर आले त्यांनी स्पष्ट सांगितलं यावरती आमची चर्चा झाली नाही, कारण की हा विचारच होऊ शकत नाही. ठाकरे हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक अशा प्रकारचे ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासोबत जाणार हे कदापि शक्य नाही, अशा प्रकारचा विचार देखील मनात येण्यासारखा नाही. त्यामुळे पक्षप्रमुखांनी माझी म्हणजे पाठ थोपटली आणि स्तुती केली. त्यामुळे आज ज्यावेळेस माध्यमांनी त्यांना विचारलं की जे ठाकरे सेनेचे जे 2 खासदार होते ते शिंदे सेनेच्या आमंत्रणाला जेवणासाठी होते, त्यावेळेस ते थोडे भडकल्याचं पाहिल्यामुळे त्यांनी म्हटलं हा ज्याचा वैयक्तिक अधिकार आहे, कुठं जायचं कुठं नाही जायचं, ज्यांनी आपल्यासोबत गद्दारी केली त्यांच्या जेवणासाठी जायचं का हे ज्यांनी ठरवायचं आहे. मात्र एक बात निश्चित झाली आहे, ऑपरेशन टायगरचा धसका खरंच ठाकरे शिवसेनेने घेतल्याचं पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने ज्या घडामोडी घडताय त्या पाहण्यासारख्या आहे, विचार करण्यासारख्या आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काल स्पष्ट केलं आहे की अशा प्रकारची कोणतीही ठाकरे शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठक झालेली नाही, यावरून अशा कोणत्याही चर्चा नसल्याचं त्यांनी या बातमीचं खंडन केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खरंच ऑपरेशन टायगर हे महाराष्ट्रात राबवलं जाईल का? ठाकरे शिवसेनेच्या खासदारांना जर केंद्रातून निधी मिळत नसल्याचा जर म्हणजे त्यांच्या मतदारसंघात विकास कामं करण्यासाठी जर अडचण येत असेल तर ठाकरे शिवसेनेच्या खासदारांमध्ये अस्वस्थता आहे का? शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते तसेच त्यांचे महत्वाचे नेते ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांना आपल्याकडे वळवण्यात येईल का? किंवा राज्यातील ऑपरेशन टायगर खरंच यात तथ्य आहे का हे पाहणं येत्या काळात स्पष्ट होणार आहे. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई.